पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार देशात चांगलं काम करत आहे। मात्र भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष करत आहे, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। ते यवतमाळ इथं बोलत होते। काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहेत। दलित समाजामध्ये, आंबेडकराईट समाजामध्ये जाणीवपूर्वक समाज तोडण्याची भूमिका मांडली जात आहे। एक तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळं आर्टिकल 17 प्रमाणे कास्टिझम खत्म करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे कास्टिझम आपल्या देशामध्ये कुणाला पाळता येणार नाही आणि जो कोणी कास्टिझम पाळेल त्याच्यावर अट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा लावला जातो आणि समाजामध्ये बराचसा बदल होतो आहे। आजकाल रोटी बेटी आणि भेटी व्यवहार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। शहरांमध्ये पूर्वी हॉटेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा बंदी असायची। बऱ्याच ठिकाणी वेगळी कब्बसी आणि काही अशी हे ठेवली जातात, त्यांच्यासाठी वेगळी सीट ठेवली जायची। पण अलीकडे बराचसा बदल झालेला आहे। पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये मात्र काही प्रमाणामध्ये आपल्याला जातीवाद आढळून येतो आणि दलितांवरती कधी कधी अत्याचार होतातही। तर त्यासाठी समतेची आवश्यकता आहे। जाती धर्म जे आहे ते तर आपले आहेतच आहेत, ते सगळ्यांनी आपापले पाळण्याचा अधिकारी घटनेने दिलेला आहे। पण एका जातीनं दुसऱ्या जातीवर अत्याचार करू नये, एका धर्माने दुसऱ्या धर्मावर अत्याचार करू नये, अशाच पद्धतीची भूमिका संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे। आणि त्यामुळं मोदींचं सरकार जे आहे हे सरकार हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, जैन असेल, सगळ्या जाती ज्या आहेत त्या सगळ्या जाती धर्मांच्यासाठी काम करणारं सरकार आहे।